निरक्षराला साक्षर केलं जातं, साक्षराला शिक्षित केलं जातं, परंतु शिक्षित माणसाला उत्पादक व्यक्ती म्हणून जर बनवायचं असेल तर त्याला प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांना प्रशिक्षित करण्याचं कार्य आणि त्या अनुषंगाने एकूणच देशाच्या मानवी संसाधनातून उत्पादकता वाढवण्याचं काम आणि त्याचप्रमाणे त्या व्यक्तींमध्ये सामाजिकता आणि न्यायबंधुता या सगळ्या मूल्यांना त्या व्यक्तिमत्वांमध्ये आणण्याचं कार्य ज्यांनी अहोरात्रपणे आपल्या प्रशासकीय कार्याच्या अनुषंगाने आणि आपल्या जीवन ध्येयाच्या अनुषंगाने केलेलं आहे, ते व्यक्तिमत्व आज आपल्या त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आपल्याशी हितगुज करण्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यांचं आपण सर्वात प्रथम त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात स्वागत करूया. आयुष्यमान सिद्धार्थ मोरे साहेब यांचं. मोरे साहेब, त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आपलं स्वागत. जय जय. सर, तुम्ही अत्यंत म्हणजे माणसाला शिक्षित नाही तर प्रशिक्षित करता, त्याच्यातली उत्पादकता तुम्ही देशाच्या कामी आणता. हे सगळं कार्य आणि त्याचबरोबर तुमच्याकडे अनेक कला आहेत, अनेक गुण आहेत. हे सगळं तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वात जे काही आणलं त्याची नेमकी प्रेरणा कुठून आणि कशी आली? बुद्ध, फुले, आंबेडकरी विचारधारा हे माझं प्रेरणास्रोत आहे. कारण 2500 वर्षापूर्वी मानवतेचा संदेश ज्या बुद्धाने दिला त्या बुद्ध धम्मात मी जन्माला आलेलो आहे. आणि त्या बुद्ध धम्माचं कार्य पुढे नेण्याचं काम फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. शाहू महाराज त्याच्यात येतात. आणि त्यामुळे ही माणसं सतत मानवी विकास, मानवी उत्थान हा जर यांचा उद्देश होता तर त्या वाटेनं जाणं मला योग्य वाटतं. आणि म्हणून मी माझं भाग्य समजतो की अशाच ठिकाणी मला नोकरी मिळालेली आहे की जिथे माणसांना घडवायचं आहे. वामनदारांच्या शब्दात सांगायचं तर माणसा इथे मी तुझे गीत गावे, माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. एकाने हसावे लाखोंनी रडावे, एकाने हसावे लाखोंनी रडावे, जुने सारे सारे इथे आता न उरावे. माणसा इथे मी तुझे गीत गावे, माणसा इथे मी तुझे गीत गावे. आणि म्हणून मानवी विकास, मानवाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्या ध्येयानं या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाकडून मी प्रेरित झालेलो आहे. आणि ते काम गेली 27 वर्ष सातत्याने करतो मी. सर, तुम्ही बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेने प्रेरित झालात, बरोबर आहे. तुम्हाला त्या अनुषंगाने तुमच्या आवडीच्या क्षेत्रातच सेवा करण्याची संधी मिळाली. नक्कीच. कुठल्याही क्षेत्रामध्ये माणूस जेव्हा पहिलं काम करतो तेव्हा त्याचा आनंद अवर्णनीय असतो. असं तुम्हाला पहिलं प्रशिक्षण देण्याचं नेमकी संधी कुठे आणि कशी मिळाली आणि त्याचा काय तुमच्या जीवनातला अनुभव राहिला? केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या श्रम रोजगार मंत्रालय, भारत सरकारच्या अधिपत्याखाली असलेलं केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ या विभागामध्ये माझी निवड झाली शिक्षण अधिकारी या पदावर 31 मे 1989ला. आणि त्यानंतर पहिली संधी मला मिळाली नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम यात व्याख्यान देण्याची. कामगार चळवळीचा इतिहास, कामगार संघटनेची व्याख्या आणि व्याप्ती, तो माझा पहिला अनुभव. आणि समोर कामगार चळवळीमध्ये मुंबई क्षेत्रातले, ठाणे विभागातले, रायगड जिल्ह्यातले अतिशय दिग्गज व्यक्तिमत्व त्या वर्गामध्ये होते आणि तो माझा पहिला अनुभव. थोडासा त्या अनुभवामध्ये पहिली संधी थोडासा कमी पडलो होतो, पण त्यानंतर मी माझ्या आवडीचा विषय घेतला भारतीय राज्यघटना. आणि त्या भारतीय राज्यघटना आज गेली 27 वर्षे मी त्याच्यावर सातत्याने बोलतो आहे. आणि लोकही प्रेरित झालेले आहे. आणि असे काही विद्यार्थी तयार झालेले आहेत की ते विद्यार्थी आज कोणी आमदार झाले, कोणी खासदार झाले, कोणी महापौर झालेत. आणि काही विद्यार्थ्यांनी तर आपली स्वतःच्या ट्रेनिंग कन्सल्टंटी सुरुवात केलेली आहे. हे माझ्यासाठी अतिशय स्वाभिमानाची गोष्ट आहे की 3 महिन्याच्या प्रशिक्षणातून एखादा महापालिकेतला सफाई कामगार आपली स्वतःची प्रशिक्षण संस्था सुरुवात करतो आणि त्याची संस्था आता व्यवस्थित चालू आहे. फारच अभिनंदनीय असा अनुभव तुम्ही हा सांगितला. आणि त्याचबरोबर संविधान हा तुमचा जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय. बरोबर.
आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या लोकांना प्रशिक्षित करतात ते कामगार आहेत, कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत. बरोबर. कर्मचारी अधिकारी संघटनात्मक पातळीवर आपले प्रश्न सोडवतात, परंतु कामगार हा बाबासाहेब आंबेडकरांच्याही चिंतनाचा विषय होता त्या काळात. कारण कामगारांमध्ये जातींचं विभाजन त्या काळात होतं. अगदी बरोबर. आणि नंतरच्या काळातही ते राहिलं. बरोबर. तर ह्या कामगार वर्गामध्ये या ज्या सामाजिक गोष्टी किंवा जातीय अभिनिवेश आहेत याविषयी तुमचा काही एक वेगळा अनुभव आहे का? कामगार चळवळीचा इतिहास सांगत असताना चळवळ मागे का राहिली आणि या चळवळीच्या माध्यमातून कामगारांचं कल्याण का होऊ शकलं नाही हे मान्य करत असताना मी सांगतो की भीमा तुझ्या भारतात जात आहे, भीमा तुझ्या भारतात जात आहे म्हणून तुझ्या चळवळीचा घात आहे. मित्रा घरी मित्र जात आहे, मित्रा घरी मित्र जात आहे, जात मित्राच्या मनात आहे म्हणून चळवळीचा घात आहे. आणि ह्या अनुषंगाने चळवळ सांगत असताना बुद्ध, फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कशी प्रेरित करणारी होती आणि त्यांनी नेहमी लोककल्याणाचा, मानवी विकासाचा कसा हे आपल्या मनामध्ये चंग बांधलेला होता. आणि त्याच अनुषंगाने मग समोर बसणारा व्यक्ती कुणीही असू दे, फक्त त्याला मानव विकास झाला पाहिजे आणि याची विचारधारा जी आहे ती फक्त बुद्ध, फुले, आंबेडकरी विचारधारामध्ये सापडू शकते. हे मी सातत्याने मांडत आलेलो आहे आणि त्यांनी मान्यही केलेलं आहे. आणि म्हणून आज बऱ्याच लोकांमध्ये परिवर्तन झालेलं आहे. नकारात्मक असलेली माणसं सकारात्मक झालेली आहे. याच माध्यमातून अनेक महिलांच्या काही स्पेशलाइज बॅचेस मला घेण्याची संधी मिळाली. 3 महिन्याचा महिलांचा मला कोर्स घेण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये महिलांना तुमच्या विकासासाठी, तुम्हाला पुढे आणण्यासाठी हिंदू कुळबिल बाबासाहेब आंबेडकरांनी कसं मांडलं होतं आणि त्या अनुषंगाने तुम्ही आज कुठे आहात ते सांगण्याची संधी मला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नक्कीच मिळालेली आहे असं मला वाटतं. बऱ्याच वेळी म्हणजे आता हिंदू कुळबिलाचा प्रश्न निघाला, भारतीय स्त्री पुढे त्याच अनुषंगाने ज्या काही सुधारणा झाल्या त्यातून पुढे गेली. दुसऱ्या बाजूला या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं जे भाषण झालं होतं कामगारांच्या अनुषंगाने मनमाडच्या, तेव्हापासून बाबासाहेबांची एक मागणी होती की कामगार हा इथे वर्गाऐवजी जातीत विभागला गेले. आज आपण कामगार संघटना ज्या पाहतो त्या मॅक्सिमम आर्थिक प्रश्नावर लढताना दिसतात, परंतु कामगारांचे जे जातीय प्रश्न आहेत ज्याकडे आस्थापना किंवा तिथलं व्यवस्थापन फारसं लक्ष देत, तर या प्रश्नांची तीव्रता एक प्रशासनातून तुम्हाला काही जाणवते का किंवा आतापर्यंत त्याचे काही वेगळे अनुभव तुमच्या समोर आलेत का? खरं पाहायला गेलं तर आमच्याकडे येणाऱ्या व्यक्तीला मी सांगतो की तुमचं मी स्वागत करतोय आणि स्वागत करताना तुम्हाला एक सांगतोय की तुम्ही कोणत्याही पक्षाचे, कोणत्याही जाती धर्माचे, पंथाचे असाल, पक्षाचे असाल, संघटनेचे असाल, परंतु संघटना, पक्ष, पंथ, प्रांत ही जोडे तुम्ही या वर्गाच्या बाहेर काढायच्या आहेत आणि वर्गात आल्यानंतर एक माणूस म्हणून बसायचा आहे. कुठल्या पदावर तुम्ही कार्य करतायत त्याच्याशी आम्हाला घेणं नाही, पण इथं प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्हाला बसायचं आहे. आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे प्रशिक्षणार्थी म्हणून बसलेले आहेत. आमच्याकडे वर्गामध्ये आम्ही ते वातावरण निर्माण करतो आणि खरोखर आम्हाला एक समाधान, एक आनंद या गोष्टीचा आहे की आमच्याकडून प्रशिक्षित झालेला वर्ग जो असेल, जो कोणता ग्रुप असेल, तो ग्रुप तिथे गेल्यानंतर नक्कीच त्यांचे आपापसातील हेवेदेवे बाजूला सारून ते एकोप्याने काम करतायत. ही माझ्यासाठी आणि आमच्या केंद्रीय कामगार शिक्षण मंडळासाठी अतिशय स्वाभिमानाची बाब आहे. गेली 29 वर्ष तुम्ही प्रशासनात काम करतायत. कामगारांच्या प्रश्नावर म्हणजे 91च्या पूर्वीपासून तुम्ही आता काम करता, म्हणजे तुम्ही जागतिकीकरण आणि जागतिकीकरण पूर्वीचा भाग नक्कीच या दोन्ही कालावधीचा अनुभव घेतलेला आहे. या दोन्ही कालावधीमध्ये मला वाटतं भारतातला कामगार कमजोर होत आलेला आहे कायदेशीर प्रक्रियेमध्ये. तुमचा अनुभव याविषयी काय सांगा? अगदी बरोबर आहे. 24 जुलै 1991ला नवीन आर्थिक धोरण जे आलं आहे, या नवीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून नवीन औद्योगिक धोरण आलेलं आहे आणि या नवीन औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण ही संकल्पना, खुली बाजारपेठ, खुली अर्थव्यवस्था ह्या माध्यमातून आल्यानंतर कामगार चळवळ जी मजबूत व्हायला पाहिजे होती ती आता कमी कमी होत गेलेली आहे. आणि कामगार संघटनेचं नेतृत्वसुद्धा जसं पाहिजे होतं कामगारांच्या कल्याणासाठी झटणारं, उदाहरण द्यायचं झालं तर 1880च्या आसपास नारायण मेघाजी लोखंडेजींनी भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली की ज्याचं नाव होतं बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. आणि तेव्हापासून ती चळवळ जी वृद्धिंगत व्हायला पाहिजे होती, पुढे यायला पाहिजे होती, ती येऊ शकली नाही. पुढे चळवळीमध्ये अनेक फाटे फुटले, जातीवर आधारित संघटना निर्माण झाल्यात
आणि का कुणास ठाऊक मला अजूनही कळत नाही, सार्वजनिक क्षेत्रामध्ये अजूनही संघटना न्याय देऊ न शकल्यामुळे कदाचित ऑल इंडिया SC/ST वेलफेअर असोसिएशनची स्थापना झाली. मग ऑल इंडिया SC/ST वेलफेअर असोसिएशनची स्थापना झालेली असताना सुद्धा OBCची वेगळी संघटना का निघाली, त्याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि तो जर विचार झाला नाही तर हे विभाजन वाढत गेलं तर कामगारांचं कल्याण होऊ शकत नाही. आणि म्हणून आज कामगार संघटनेचे नेते जे आहेत, ज्या ताकदीने पूर्वीचे नेते लढत होते, ज्या निस्वार्थ भावनेने ते लढत होते, त्याच ते लढत नाही आहेत. आणि म्हणून बाबा आमटेंची एक कविता, गतीच्या शोधात क्रांतीचं पाखरू, ही कविता खरं तर प्रत्येक कामगार नेत्याने, कामगारांनी आणि प्रत्येक मानवाने वाचली पाहिजे की देश कुठे चाललाय, कुठे न्यायचं आहे आपल्याला आणि कुठे जायचं होतं आपल्याला आणि आपण कुठे चाललेलो आहे. काय त्या कवितेच्या 2 ओळी? दुर्दैवाने कामगार संघटना ज्या आहेत ह्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत. खरं तर कामगारांचं कल्याण होण्यासाठी जोपर्यंत राजकीय पक्ष कामगार संघटनाच्या दावणीला बांधल्या जाणार नाही तोपर्यंत कामगारांचं कल्याण होणार नाही. त्याचं कारण असं आहे की आज बहुतांशी संघटना ह्या राजकीय पक्षाच्या आधिपत्याखाली काम करत आहेत. जो पक्ष आहे त्यांनी त्यांच्या संघटना काढलेल्या आहे. आणि मी सुद्धा एका राजकीय पक्षाच्या संघटनेचा उपाध्यक्ष आहे, इंटक ह्या संघटनेचा, ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसर्स फेडरेशन जे आहे अफिलिएट टू इंटक, त्याचा मी उपाध्यक्ष महाराष्ट्राचा आहे. हां सर, तुम्ही आता बोलताना मगाशी असोसिएशनचा विषय मध्ये आणला. कामगार कायदे जे काही 91 नंतर किंवा कर्मचाऱ्यांच्या संदर्भातले जे काही कायदे असतील 91 नंतर जागतिकीकरणाच्या प्रभावाखाली त्या कायद्यांना जे कमकुवत बनवण्यात आलं, म्हणजे एका बाजूला असोसिएशन उभ्या करून म्हणजे कामगार संघटना फुटल्या, पण असोसिएशनमध्ये जातीय मानसिकता पुन्हा निर्माण केली आणि त्यांना युनियनचा दर्जा दिलेला नाही, म्हणजे त्या सहानुभूतीवर काम अजूनही दिला नाही, सहानुभूतीवर काम करतात. मग याच्यातून त्यांना प्रशासन चर्चेला ज्या असोसिएशनला बोलवत नाही त्यांचं काय नेमकं मग महत्त्व राहून जातं, काय याविषयी तुमचा? बऱ्याच वेळेला मी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की ही तुमची कल्याणकारी असोसिएशन जरी असली तरीसुद्धा ती तुम्हाला व्यवस्थापनाशी बोलणी करताना जो कामगार संघटनेचा कायदा 1927चा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही नोंदणी जर केली तर तुम्हाला तो भांडण करून तुम्हाला तो प्रश्न सोडवता येईल. पण होतं कसं की असोसिएशनमधून न्याय मिळत नाही म्हणून असोसिएशनचे काही मेंबर्स, काही सदस्य इतर संघटनांचे पण सदस्य आहेत. मला इकडे मिळतं ना, इथून यांची पण जय त्यांची पण जय, असं जे झालेलं आहे. त्यामुळे असोसिएशन जेवढ्या पॉवरफुल पाहिजे होत्या तेवढ्या पॉवरफुल होऊ शकलेल्या नाही. पण तरीसुद्धा काही असोसिएशन, जसं सेंट्रल रेल्वेचं असोसिएशन, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं, सेल टॅक्स डिपार्टमेंटचं असोसिएशन किंवा मंत्रालयामध्ये असलेलं SC/STचं असोसिएशन, ह्या काही कुठे कमी पडलेल्या असं मला वाटत नाही. कारण ते त्यांच्या मागणीच्या संदर्भामध्ये, न्याय हक्काच्या संदर्भामध्ये कुठं कमी पडलेली दिसत नाही. मागणी सातत्याने रेटून धरली आणि काही का असेना त्यांच्या पदरी त्या मागण्या त्यांनी मान्य करून घेतलेल्या. सर, तुम्ही ज्या विभागामध्ये कार्यरत आहात तिथून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतात, म्हणजे जवळपास 86 ते 90 प्रकारचं ते प्रशिक्षण. काय या प्रशिक्षणाची मूलभूत संकल्पना काय नेमकी? प्रशिक्षणाच्या मागे मुळात उद्देश असा आहे की भारताला स्वातंत्र्य 1947ला मिळालं. पहिली पंचवार्षिक आपली योजना 1951 ते 55 आली आणि जी पंचवार्षिक योजना आपण जाहीर केली होती, लिहिली होती, त्यावेळेला जगानं आश्चर्य व्यक्त केलं होतं की भारत हा आता सगळ्या जगामध्ये सर्वगुण संपन्न असेल. परंतु जे काही आपण लिहिलेलं होतं, जो काही पंचवार्षिक योजना तयार केली होती त्या अनुषंगाने 56ला आपण जे बघितलं त्याच्यात आपल्याला तसा म्हणावं तेवढा आउटपुट मिळालेला नाही. मग आउटपुट काय मिळालं नाही तेव्हा कुठे असं कळलं की या देशामध्ये कारखान्यात काम करणारा कामगार हा अशिक्षित आहे. तो शिक्षित जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ह्या कामगारांचा ह्या किंवा उद्योगाचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून 1957ला गुलजारीलाल नंदा, त्यावेळेचे कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या राष्ट्रीय परिषदेमध्ये एक प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्याच अनुषंगाने 16 सप्टेंबर 1958ला केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाची स्थापना श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकारच्या आधिपत्याखाली झाली. आणि तेव्हापासून पूर्ण भारतवर्षामध्ये जो समग्र कामगार आहे
या कामगारांना प्रशिक्षित करणं, मग तो संघटित क्षेत्रातला असू दे असंघटित क्षेत्रातला असू दे, इथपर्यंत आम्ही काम करत होतो. पण त्याच्यानंतर 77-78 नंतर आम्हाला असं जाणवलं की आम्ही फक्त संघटित क्षेत्रामधल्या किंवा शहरी भागातल्या कामगारांना प्रशिक्षित करतोय, मग खेड्यातल्या कामगारांचं काय? आणि म्हणून शेतमजूर, भूमिहीन शेतमजूर, ग्रामीण शेतकरी, ग्रामीण शेतमजूर यांच्याकडे सुद्धा आम्ही मोर्चा वळवला. पण आम्ही तिथं दखल ही घेतली की तिथं प्रशिक्षण घेत असताना ज्या प्रशिक्षण आम्ही तिथं बोलवणार आहोत, सहभागी करून घेणार आहोत, त्यांची बिचारीची रोजीरोटी जायला नको म्हणून आम्ही त्यांना 100 रुपये मानधन कार्यक्रम अटेंड केल्याबद्दल, आणि त्याचबरोबर तो ज्या भागातला असेल, ज्या तालुक्यातला असेल, ज्या खेड्यातला असेल, ज्या गावातला असेल, त्या विभागामध्ये जी राज्य सरकारी पातळीवर किंवा केंद्रीय सरकार पातळीवर जी काही यंत्रणा कार्यरत आहे त्या अधिकाऱ्यांना तिथं आम्ही बोलवून त्यांच्यासाठी कोणकोणत्या विकासाच्या योजना आहेत, केंद्र व राज्य सरकारच्या योजना कोणकोणत्या आहेत, त्या योजनांची माहिती त्यांनी द्यायची असते. अर्ज त्यांनी आणायचे असतात आणि अर्ज भरून घेऊन शक्य तितक्या लवकर त्यांना ते योजना पास करून द्यावी हा आमचा प्रयत्न असतो. तद्वतच महिलांचे शिबिर आम्ही सुरू केलेत, कारण महिलांना फावल्या वेळामध्ये घर बसल्या बसल्या काहीतरी लघुउद्योग करता यावेत म्हणून आम्ही ते सुरू केलेलं आहे महिलांसाठी. पण महिलांना सुद्धा आम्ही त्याचे मानधन देतो 100 रुपये रोज. जो काही संघटक असेल त्या कार्यक्रमाचा, आयोजक असेल त्या आयोजकाला सुद्धा आम्ही मानधन देतो 600 रुपये एका कार्यक्रमाचे. आणि त्या पद्धतीने आम्ही महिलांच्या शिबिरामध्ये, सोनून साहेब, मी सातत्याने हे बोलत आलो आहे की महिलांना काय यायचं पुढे, की नीच रूढीची ती प्रथा होती, नीच रूढीची ती प्रथा होती महिला जायची सती, नीच रूढीची ती प्रथा होती महिला जायची सती. फुले सावित्री आंबेडकरांची कृपा ती, प्रतिभा झाली राष्ट्रपती, मीरा झाली सभापती, मुख्यमंत्री झाली मायावती, कल्पना स्वरूप झाली उद्योगपती. येणाऱ्या काळात माझ्या आया बहिणी झाल्या पाहिजेत लघुउद्योगपती, लघुउद्योगपती, लघुउद्योगपती. त्या अनुषंगाने बँकेच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही तिथं बोलवतो आणि लघु उद्योग करण्यासाठी या महिलांना तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचं लोन देऊ शकाल त्या अनुषंगाने बँकेचे अधिकारीसुद्धा आम्हाला सहकार्य करतात. आणि अगदी गर्व वाटतो, कोकणामध्ये वेंगुर्ल्यापासून तर अगदी रायगडपर्यंत अनेक महिलांनी आपले स्वतःचे लघुउद्योग सुरू केलेले, काजू कारखाने सुरू केलेले आहेत, पायपोसचे जे काही असतात ते पण कारखाने सुरू केलेले. आणि मुंबईमध्ये काळा चौकी एरियामध्ये, नायगावमध्ये महिलांनी जवळपास 15 ते 20 लघुउद्योग सुरू केलेले आहेत. सर, म्हणजे तुम्ही महिलांना, म्हणजे महिला तर या देशामध्ये पहिल्यापासूनच श्रमतात, परंतु त्यांचं श्रम अनुत्पादक राहतं, त्याला तुम्ही उत्पादक बनवलं, ही फार अभिनंदनीय गोष्ट आहे. त्याचवेळेस तुम्ही शेतमजुरांचा प्रश्न केला की शेतमजुरांना प्रशिक्षण, निंदणी, टोकणी, पेरणी, कापणी याच्यात तज्ज्ञ असलेल्या शेतमजुराला नेमकं प्रशिक्षण काय दिलं जातं? त्या विभागातील कृषी अधिकारी जे असतात, जे काही BDO असतात, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यांच्या हाताखाली वेगवेगळे एक्सटेन्शन ऑफिसर असतात. विकास अधिकारी, विकास अधिकारी शिक्षण, विकास अधिकारी महिला, विकास अधिकारी कृषी, विकास अधिकारी शेती, आणि ते त्यातले तज्ज्ञ असतात. आणि त्या तज्ज्ञांना आणून आम्ही शेतीचा विकास कसा करता येईल आणि त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तुमच्यासाठी काय काय योजना आणि काय काय साहित्य तुम्हाला देऊ केलेलं आहे ते येतात. आणि त्यांनासुद्धा ते पाहिजे असतं की त्यांना शेतकरी वर्ग मिळाला पाहिजे. आणि त्यामुळे सहजासहजी ती योजना त्यांच्याच भाषेत समजून सांगणारा त्यांच्याच विभागातला कोणीतरी पदाधिकारी, अधिकारी असतो. आणि ज्या अधिकाऱ्याला भेटायला त्यांना भीती वाटत असेल, पण तो अधिकारी प्रत्यक्ष गावात येऊन ती योजना सांगतो. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा उत्साह वाढलेला आहे. म्हणजे निश्चितपणे ती उत्पादकता वाढवण्याचा प्रकार आहे. नक्कीच. म्हणजे गेल्या 29 वर्षामध्ये, म्हणजे तुम्ही 29 वर्षापूर्वी जेव्हा हजर झालात आणि आज 29 वर्षानंतरचा काळ, काय या उत्पादकतेमध्ये काय नेमका बदल तुम्हाला जाणवला आणि किती जाणवला? शेतकऱ्याची मानसिकता बदललेली आहे. शेतकऱ्याने कुटुंबाचा विकास कसा होईल, जबाबदार पालकत्व म्हणून आपली जबाबदारी काय असेल, मी जरी शेतकरी असलो, माझं अख्खं आयुष्य शेतामध्ये जरी जात असलं, तर माझा मुलगा अधिकारी, कर्मचारी, मॅनेजर झाला पाहिजे. आणि अशी बरीच उदाहरणं आमच्याकडे आहेत की ज्या शेतकऱ्यांची मुलं आज मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. अतिशय म्हणजे आनंदाची गोष्ट आमच्यासाठी. हा सगळा भाग तुम्ही जीवनामध्ये नेत असताना पुढे तुमची एक सामाजिक बांधिलकी कायम राहील आणि त्यामुळे अनेक सामाजिक चळवळींशी तुमची घनिष्ठता राहिली आहे. काय हा सगळा म्हणजे व्याप जो आहे तो नेमका तुम्ही कसा सांभाळतात आणि का तो व्याप वाढून घ्यावा असं तुम्हाला वाटतं नेमकं? अतिशय सुंदर प्रश्न आहे.
आम्ही लहान असताना आमचे वडीलसुद्धा चळवळीमध्येच कार्य करत होते. जरी ते अग्निशमन अधिकारी होते तरीसुद्धा आमच्या घरी आम्ही अगदी 4वी-5वीत शिकत असतानापासून सातत्याने ज्यांचा मुक्काम राहिलेला आहे, लोकशाहीर, लोककवी वामनदादा कर्डक, लक्ष्मण केदार, ही मंडळी आमच्या घरी यायची. शांताबाई दाणी, रासू गवळी, बी.सी. कांबळे, खोब्रागडे, दादासाहेब रुपवते, ही माणसं आमच्या घरी यायचे, वडिलांशी चर्चा करायची आणि आम्हाला काही कळत नसताना सुद्धा आम्ही तिथं बसायचो आणि पुस्तक न वाचता काही गोष्टींचं ज्ञान मला तिथं मिळालं आहे. वामनदादा कर्डक किंवा लक्ष्मण केदार जे काही गाणी लिहायचे त्या गाण्यांच्या चाली तिथं लावल्या जायच्या आणि आम्ही लहान जरी होतो त्यांना कोरं द्यायचं काम करत होतो. आणि त्याच्यातून खरा समाज, खरा आंबेडकरवाद, खरा बुद्धवाद, खरा फुलेवाद जो आहे तो आमच्यामध्ये आमच्या वडिलांच्या माध्यमातून बिंबवला गेला. आणि त्यामुळे आम्ही 5ही भाऊ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी असलो तर सामाजिक बांधिलकी आम्ही जोपासलेली आहे, समाजाशी नाळ आम्ही जोडलेली आहे. आणि आजही कुठलाही बुद्ध, फुले, आंबेडकरी जयंतीचा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये मी आवर्जून जातो, आमचा सहभाग असतो, सहकार्य असतं आणि पाहिजे ती मदत पण आमची असते. सर, तुम्ही प्रशासनात काम करता, सामाजिक चळवळीशी बांधिलकी आहे, पण ज्या परिवर्तनाच्या चळवळी आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहतायत, म्हणजे त्या काळात वडिलांच्याकडे येणारी मोठी माणसं आणि आजचा काळ, म्हणजे तो काळ संघटित होण्याचा होता, तर आज काही दुभंगण्याचा आणि विघटित होण्याचा काळ आहे, असं काही तुम्हाला जाणवतं काय? असं आपल्याला सगळ्यांना वाटतं की दुभंगले गेलेलो असतो, पण आपण जरा विचार करा की भारताचं संरक्षण करणारा सैनिक जो आहे हा वेगवेगळ्या बॉर्डरला वेगवेगळ्या नावाखाली आहे. मराठा रेजिमेंट आहे, आर्टिलरी सेंटर आहे, पंजाब रेजिमेंट आहे, महार रेजिमेंट आहे, पण सगळ्यांचा उद्देश एकच आहे, देशाचं संरक्षण. आणि म्हणून मला असं वाटतं फुले आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारी जरी वेगवेगळ्या ठिकाणी विभागले गेलेली असले तरीसुद्धा ते बाबासाहेब आंबेडकरांच्या न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता याची रक्षण करणारी ती यंत्रणा आहे. विभागली गेली जरी असली तर सैनिकासारखी ताट काढण्याने ती उभी आहे असं मला वाटतं. फार मार्मिक असं तुम्ही या प्रश्नाला उत्तर दिलेलं. हा सगळा प्रवास जो काही चाललेला आहे, या प्रवासामधला तुमचं एक भविष्यातलं काही आणखी याच्यामध्ये काय करावं अशी तुम्ही काही आणखी एक प्लॅनिंग किंवा नियोजन केलेलं आहे का, की काय त्या संदर्भात तुम्हाला सांगता? वर्ल्ड बुद्धिस्ट मिशन याच्या डायरेक्टर बोर्डावर माझी निवड झालेली आहे. इंटरनॅशनल बुद्धिस्ट ग्रॅज्युएट्स अँड अलाइड्स असोसिएशन त्याचा अध्यक्ष म्हणून पण माझी नेमणूक झालेली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई नेहरू येथे सम्यक फाउंडेशन म्हणून जी संस्था आहे ज्या माध्यमातून आम्ही बुद्धविहार काढलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज गृह काढलेलं आहे. आणि तिथे आम्ही आपल्या किंवा इतर समाजाच्या लोकांसाठी कॉम्प्युटर प्लस फ्री ठेवलेले आहेत. एक ग्रंथालय आम्ही तिथं काढलेलं आहे. त्या ग्रंथालयाला 500 पुस्तकं मी पहिल्यांदा डोनेट केलेत आणि तिथं त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं किंवा कोणी असेल त्यांनी यायचं, वाचन करायचं आणि आपला विकास करायचा, जेणेकरून जे आपण कधी वाचलेलं नव्हतं, मिळालेलं नव्हतं अशी पुस्तकं आम्ही संग्रही ठेवलेली आहे. आणि माझ्या घरामध्ये माझी स्वतःची लायब्ररी आहे. जवळपास 4-4.5 हजार पुस्तकं माझ्याकडे आहेत. सातत्याने मी वाचतो, लोकांना वाचायला देतो. आणि आमच्या डिपार्टमेंटने जे काही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत सध्या ती पुस्तकं आम्ही आता जो कोणी येईल त्यांना सप्रेम देत असतो, कॉम्प्लिमेंटरी कॉपी म्हणून, की जेणेकरून त्याच्यामध्ये जगामध्ये काय चाललं आहे, देशामध्ये काय चाललं आहे, कारखाना विकास कसा झाला पाहिजे, राष्ट्राचा विकास कसा झाला पाहिजे, आपल्या कुटुंबाचा विकास कसा झाला पाहिजे, कौटुंबिक विकासासाठी काय काय गोष्टींची गरज असते, तुमचं गुणवत्तापूर्ण जीवन कसं जगावं, यासाठी सुद्धा आम्ही काही पुस्तकं तयार केलेली आहे. आणि ती पुस्तकं सातत्याने आम्ही देत असतो. आणि जो आमच्या संपर्कात येईल त्याला आम्ही फक्त एकच सांगतो, आपण आणि आपला विकास, आपल्या माध्यमातून आपल्या समाजाचा विकास, आपल्या कुटुंबाचा विकास आणि तद्वतच आपल्या राज्याचा, देशाचा विकास हा तुझा केंद्रबिंदू असला पाहिजे. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचा छंदही जडलेला आहे, म्हणजे तुमचं हस्ताक्षर असेल, तुमच्या लिखाणाची कला असेल, याबरोबरच तुम्हाला गायकी आणि काव्य याचा एक छंद आहे. असं तुमच्या जीवनात असं एखादं प्रेरणादायी काव्य, गायन, गाणं किंवा गीत, कविता अशी कुठली आहे का की जी तुम्हाला फार अशी प्रेरणादायी वाटते? नक्कीच अनेक गाणी आहेत, पण त्याच्यामध्ये मला सातत्याने वामनदादांचं एकच गीत मनाला भावून जातं आहे
आणि वामनदादा ज्या पद्धतीने म्हणतात तेच. पण जसं तुम्ही आता म्हणाला की तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्या आता मी आणखी पुन्हा तुम्हाला सांगतो की मी ही नोकरी करत असताना आज सध्या म्युझिशियन्स फेडरेशन ऑफ इंडियाचा मी प्रमुख सल्लागार आहे. मुंबई आकाशवाणीचा स्क्रिप्ट रायटर, प्लेबॅक सिंगर आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ ह्युमन राईट काउन्सिल ऑफ इंडियाचा मी नॅशनल ॲडवायझर आहे. त्याचबरोबर अशा अनेक वेगवेगळ्या 32 पदांवर मी काम करतो आहे. पण प्रत्येक ठिकाणी जात असताना वामनदादांनी जे सांगितलेले आपल्या प्रत्येक माणसाला कसं राहायचं, कसं वागायचं, त्यासाठी एक गीत आहे. ते गीत माझ्या मनाला जे भावतं ते गीत सांगतो तुम्हाला. अरे पेर भीमाचा लळा शिवारी, पेर भीमाचा लळा रे, पेर भीमाचा लळा शिवारी, पेर भीमाचा लळा रे, पेर भीमाचा लळा टिपू दे माणुसकीचा मळा रे, पेर भीमाचा लळा टिपू दे माणुसकीचा मळा रे. मेघ हो रे जारे नभी, मेघ हो रे जारे नभी, दाव मानवतेची छबी, तिथेच नैनी, अरे तिथेच नैनी आणून पाणी ओघळू दे गळगळा रे, पेर भीमाचा लळा टिकू दे माणुसकीचा मळा रे, पेर भीमाचा लळा टिकू दे माणुसकीचा मळा रे. वाह, अत्यंत सुंदर गायन तुमचं आहे. या सगळ्या प्रवासामध्ये एक सर्वोच्च समाधान देणारा क्षण तुमच्या आयुष्यात नेमका कोणता आहे? सर्वोच्च समाधान देणारा जो क्षण आहे तो, ज्यांचा मी विरोध करत होतो ते माझ्या जवळ आलेत, ज्यांना आपण वाईट म्हणत होतो ते माझे झालेत आणि माझे राहतील. त्याच्याही पलीकडे जगात कोणी वाईट नाही आहे. संत कबीराने म्हटलं आहे, दुनिया में बुरा ढूंढने मैं निकला हूँ, बुरा मुझसे मिला न कोई. म्हणून मी माझ्यातलाच वाईटपणा मी घालून सगळी माणसं जोडण्याचं काम करतो आहे. माणसं जोडणं हे एक माझं समाधानाची गोष्ट आहे. आणि आजपर्यंत काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून तर आसामपर्यंत या भूप्रदेशामध्ये अशा कुठल्याच ठिकाणी मी गेलो तर मला अडचण येत नाही, कारण मी माणूस जोडला आहे आणि सगळी माणसं माझ्याशी जोडली गेली. ही सगळ्यात मोठी समाधानाची गोष्ट आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो, एक सामाजिक पातळीवरचा. गेल्या तुम्ही लहानपणापासून चळवळ जवळून पाहत आहे. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय आशावाद दिसतोय? येणारा उद्याचा दिवस आमचाच असेल. जरी आपण विखुरलेलो असलो, वेगवेगळे असलो, तर उद्याचा सूर्य आमचाच आहे, असं आमच्या बबन सरोज नावाच्या मित्रांनी कवी सांगितलेलं आहे. उद्याचा सूर्य आमचाच आहे. किंवा नागपूरचे आपले डॉक्टर यशवंत मनोहर यांनी जी कविता लिहिलेली आहे की हे जे काही पीक पाहतोय आम्ही, हे पीक जे आहे आम्ही आमच्या आसवांवर काढलेलं आहे. उद्या हे आमचं सगळं सोनं आमचंच असेल आणि सगळी चळवळ आपलीच असेल. आणि आज राज्य सत्ता कोणाचीही असू द्या, एक आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे, कुठल्या जाती धर्माच्या पंथाच्या आधारावर कार्य चालत नाही, देश चालत नाही. तर तुमच्या आमच्या बापानं, ज्याला आपल्या बापानं बाप म्हटलं आहे, आपल्या आजोबाने बाप म्हटलं आहे, आपली पोरंही बाप म्हणतील, त्या बापाने लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या आधारावर देश चालणार आहे. तर आमच्या आशा अपेक्षा उंचावत चाललेल्या आहे की उद्याचा दिवस, उद्याचा सूर्य हा आमचाच असणार आहे. शेवटी तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश द्याल? प्रेक्षकांना एकच संदेश देईल. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरने जसं म्हटलं आहे की मी कुणाचा द्वेष करावा इतक्या खालच्या पातळीवर मला कोणी खेचू शकत नाही. मी कुणाचा द्वेष करावा इतक्या खालच्या पातळीवर मला कोणी खेचू शकत नाही. माझ्यावर आज तागायत बरेच अन्याय अत्याचार झालेत, माझ्यावर आजपर्यंत बरेच अन्याय अत्याचार झाले, पण प्रत्येक वेळेला त्याचे निराकरण बुद्धी आणि वेळ मी पणाला लावला असता तर माझं जीवित कार्य तडीस नेण्यास मी कधीच यशस्वी ठरलो नसतो. हे जर कार्वरने म्हटलेलं आहे, हे आपणही करावं की अन्याय अत्याचार झालेले आहेत, पण त्यातून आता बाहेर येण्यासाठी, जीवित कार्य तडीस नेण्यासाठी प्रत्येक वेळेला त्याच्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा पुढे मला काय करायचं आहे, पुढे मी काय करणार आहे, मी माझा समाज, माझं कुटुंब अशा ठिकाणी नेऊन पोहोचवेल की तिथे पाहताना मी वर मान करून पाहिलं पाहिजे, मी खाली मान घालून कधीच पाहता कामा नये. माझी मान नेहमीच वरती असली पाहिजे. इतक्या उंच शिखरावर आपली मुलं आपण नेली पाहिजे, इतक्या उंच शिखरावर आपला समाज नेऊन पोहोचवला पाहिजे. आणि ती वेळ दूर नाही, येणारा काळ आपलाच आहे असं मला वाटतं. प्रशासकीय, सामाजिक आणि आपल्या वैयक्तिक जीवनातील सर्वच बांधिलकी उद्याच्या परिवर्तनाच्या आशावादी सूर्याशी निगडीत ज्यांनी ठेवलेले आहेत, ते अत्यंत विलोभनीय असं व्यक्तिमत्व श्रीमान सिद्धार्थ मोरे साहेब यांचे विचार आपण ऐकलेत. आपण त्यांच्याशी पुन्हा
वेगवेगळ्या विषयांवर हितगुज करण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपण त्रिवेज मीडिया टी व्हीच्या प्रेक्षकांपर्यंत ते जरूर पोहोचू. आज मोरे साहेबांची आपण या ठिकाणी रजा घेऊया. साहेब, या ठिकाणी आपण पुन्हा एकदा भेटण्याचं आश्वासन घेऊन निरोप घेऊया. जय भीम. जय भीम. आणि आपण पाहत राहा त्रिवेज मीडिया टी व्ही आणि सबस्क्राईब करा विनामूल्य. फक्त एकच सांगेल की आम्ही आलो याबद्दल आपण आभार वगैरे वगैरे. तर माझे कवी मित्र संजय चौधरी, त्यांच्या कवितेच्या ओळीमध्ये तुम्हाला सांगेल की आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला, नुसतेच फुलहार कशाला, आभाराचा भार कशाला, नुसतेच फुलहार कशाला, एकमेकाच्याच हृदयाच्या भिंतीचे बांधूया घर, एकमेकाच्याच हृदयाच्या भिंतीचे बांधूया घर, असल्या घराला दार कशाला, आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला. दारच उघडूया आता. क्या बात आहे.